नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक व माजी नगरसेवक संजय वामनतरे यांचा वाढदिवस 8 ऑगस्ट रोजी होता. पण गेल्या 3 वर्षापासून तरे कुटुंबावरती वारंवार दुःखाचे प्रसंग येत असल्या कारणाने आपण आपला वाढदिवस साजरा करत नाही. शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे साहेबांनी सुरू केलेली समाजसेवेची परंपरा पुढे नेत दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आझादनगर शिवसेना शाखेच्या वतीने प्रभागातील स्थानिक विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून आझादनगर शिवसेना शाखा येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आला. मोफत वह्या वाटप कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत धर्मवीर आनंद दिघे, शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, महिला ठाणे जिल्हा उपसंघटिका माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी तरे, विभाग प्रमुख मयूर पेलकर, महिला विभाग संघटिका वैशाली मोरे, विद्या कदम, योगेश भोईर, राजश्री सुर्वे, संतोष दंत, राजू महाडिक, पायलट विशाल, संजय तरे, जया बांगुडे, दादू शिंदे, सत्यवान कदम, युवा सेना समन्वयक सागर माने, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश गिरी, महिला उपविभाग संघटक अनुराधा चव्हाण, मंदार घोरपडे, बाबू देशमुख, सचिन हरडे, ज्येष्ठ नागरिक बप्पू आटवाल, मयुरी कदम, कल्पना कदम, मीनल लाड, संतोष गवई, राजू पवार इत्यादी पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. फक्त पहिली ते चौथी वाले पुढे यायचंय, 5वी ते 10वी मागे थांबा. गेली 22 वर्ष मी वह्या वाटतोय. मी नगरसेवक झालो 2002 ला. तेव्हापासून मी वह्या वाटतो. दादा मला बोलले काहीतरी कार्यक्रम करत जा, म्हणून मी माझ्या वाढदिवसाच्या वह्या वाटतोय. दादांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी या सगळ्या वह्या वाटतोय. आत्ताच माझ्या वहिनी वारल्या, त्यांच्या प्रित्यर्थ मी वह्या वाटतोय सगळ्यांना. आणि 10,000 वह्या मी वाटतो, दरवर्षी वाटतो. मला खूप आनंद होतो की मी काहीतरी शाळेच्या मुलांना थोडी मदत करू शकतो म्हणून. आणि ह्या तुम्ही वह्याची तुम्ही क्वालिटी बघून घ्या कशी आहे ती. त्यातली आतली पानं बघा, म्हणजे असं वाटायचं म्हणून वाटत नाही. मी हे दरवर्षी वह्या वाटतो मी, मला खूप आनंद होतो. आणि हे मी दरवेळेला माझ्या बर्थडेला करतो 8 ऑगस्टला. पण यावर्षी मी करू शकलो नाही कारण आमची वहिनी नाही आहे, गेली. त्यामुळे मी हा प्रोग्राम कॅन्सल केला, म्हणून मी आज प्रोग्राम ठेवलेला. वाढदिवस मी गेली 3 वर्ष मी साजरीच करत नाही वाढदिवस. घरामध्ये दुःखावर ते दुःख आम्हाला आलेले आहेत, त्यामुळे मी करू शकलो नाही. यावर्षी मी वह्या 10 वाटले आणि मी 17 तारखेला छत्र्या वाटणार ज्येष्ठ नागरिकांना. आम्ही शिवसेना आझादनगर शाखेतर्फे हा दरवर्षी वह्या वाटपांचा कार्यक्रम आम्ही करतो. संजय तरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त करतो. आणि गेली 2000 मला वाटतं 2 पासून हा सातत्याने ह्या शाखेतर्फे आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो. त्यावेळेला 8 तारखेला केला नाही कारण आमचा हे वाढदिवस साजरा करणार नव्हते, परंतु कुठेही वाढदिवस साजरा केला नाही म्हणून सामाजिक उपक्रमाला आम्ही कुठेही फाटा देत नाही. सगळे कार्यक्रम होतो. आपण बघत असाल की जवळजवळ सगळ्या वयोगटातल्या मुलांना आम्ही ह्या वह्या पूर्ण सवलत दरात वगैरे नाही तर पूर्ण फुकट आम्ही देतो. आणि त्या वह्यांच्या पाठी आम्ही केलेले सामाजिक उपक्रम त्यांची माहिती असते, जेणेकरून आपण काय काय कार्यक्रम करतो. गेली 8 वर्ष आम्ही नगरसेवक नसलो तरी जे अनेक वर्ष आम्ही जे कार्यक्रम करतोय त्याला कुठेही फाटा दिलेला नाही आहे. आणि आपण बघत असाल की लहान मुलांची किंवा 1ली ते 10वी याच्यातल्या मुलांची सगळ्यांची गर्दी असते. तर आणि ह्यासाठी आमची अख्खी टीम आझादनगर शाखेची महिला आघाडी, शाखा प्रमुख संतोष दंत, विभाग प्रमुख सगळे एकजुटीने कामाला लागतात. इट्स अ टीम वर्क म्हणून आमचा हा कार्यक्रम अतिशय छान पार पडतो. मला वाटतं मी गेल्या वर्षी मला वाटतं 2-3 वर्ष झाली. 3 वर्ष मी सतत या संजय तरे वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना जे वह्या वाटतात त्या कार्यक्रमाला मी आवर्जून येतो. ह्या सगळ्या मला वाटतं स्लम एरिया आहे आणि त्या स्लममध्ये गरीब विद्यार्थी आहेत की ज्यांना ह्या सगळ्या
वया म्हणा किंवा शालेय ज्या साहित्य आहे हे मला वाटतं गेले अनेक वर्ष 22 वर्ष ते वाटतात. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राग, लोभ, मद, मोह, मत्सर या भावनांवरती संयमाने मात करण्यासाठी नामरूपी संजीवन साधन आत्मसात करण्याची गरज आहे. साम्य, समानता हा वारकरी समाजाचा आत्मा आहे. संत ज्ञानेश्वरांनी विश्व हाच धर्म मानला असं प्रतिपादन मुद्रांक जिल्हाधिकारी व ह.भ.प. कृष्णा महाराज जाधव यांनी केलं आहे. चांगला विचार हाच भगवंत आहे, चांगली कृती हीच शाश्वत सत्य असतं असा मोलाचा संदेशही त्यांनी आपल्या निरूपणातून दिलाय. ठाण्यातील श्री संत ज्ञानदेव सेवा मंडळ यांच्या वतीने संत ज्ञानेश्वराचा 750वा जन्मोत्सवाच्या निमित्ताने 11 ते 13 ऑगस्ट 2025 रोजी सर्वभूती सुखरूपा ज्ञानोबा माझा या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी कृष्णा जाधव यांचे ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग या विषयावरती 3 दिवस प्रवचन होणार आहे. त्यातील ज्ञानयोगाचे पहिले प्रवचन सोमवारी संपन्न झाले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750वा जन्मोत्सव हा वारकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण असल्याचं सांगून जाधव म्हणाले, रूढी परंपरा पगडा असलेल्या समाजाला नवनीत देण्याचा दृष्टीने संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी पाककृत सांगितली. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यात रणांगणावरती सांगितलेले तत्वज्ञान आहे. जगात कुठेही रणांगणावरती तत्वज्ञान सांगण्यात आलेलं नाही. आपले जीवन हेही रणांगणच आहेत. आपल्या नातेवाईकांसोबत कसे लढू म्हणून अर्जुनाच्या मनात निर्माण झालेली गजबज दूर करण्याकरिता कृष्णाने त्याला सांगितलेले तत्वज्ञान म्हणजे ज्ञानयोग आहे असं त्यांनी नमूद केलं आहे. प्रवचन करणार आहे. माऊलींनी सार्थक ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्यायावर सटीक भाष्य केलेलं आहे गीतेवर. त्यामधील 3 महत्त्वाचे जे अध्याय आहेत, दुसरा अध्याय त्यामध्ये ज्ञानयोग सांगितलेला आहे, तिसरा अध्याय त्यामध्ये कर्मयोग सांगितलेला आहे आणि भक्तियोग, अशा 3 अध्यायावर मी या ठिकाणी मानवी जीवनामध्ये या तत्त्वज्ञानाचा कसा उपयोग होणार आहे याच्याबद्दल भाष्य करणार आहे. ज्ञानयोग हा माणसाच्या स्वतःच्या शरीरामध्ये ज्या असणारा शक्ती आहे, ज्या प्रत्येक कृतीला कारणीभूत ठरते, त्याच्यावर प्रकाश टाकणार आहे. कर्मयोग त्या शरीरामध्ये असलेल्या शक्ती कशा वापरल्या पाहिजेत प्रत्येक कृतीतून त्याच्याबद्दल ज्ञान देणार आहे. आणि शरीरातील शक्तींचा उपयोग हा इष्ट कार्यासाठी किंवा भगवत भक्तीसाठी कसा घेऊन जाता येईल त्याच्यावर काम करणार आहे. एकंदर 5 दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. 5व्या दिवशी आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवस साहेबांच्या ह्याच्यावरनं सुरुवात आहे प्रवचनाला. भक्तियोग, ज्ञानयोग आणि असे 3 विषय त्यांनी 3 दिवस घेतलेले आहेत आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारे त्यांचं आम्ही ऐकलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे ते लोकांना हे होतील. आज आता लोक कमी आहेत, उद्यापासून लोक खूप वाढतील. नक्की आम्हाला आणि लोकांना हे झालेले गोष्ट लोकांना सांगितलेलं आहे. आणि 11, 12, 13, 14, 15 साखरे महाराजांचं आहे. 3 दिवस यांचं आहे. आणि 15 तारखेला खूप दिवसभर सगळा मोठा सकाळपासून सकाळी अभ्यंग स्थान आहे. सकाळी काकडा आरती आहे.
त्याच्यानंतर गीता पठण आमचं, नंतर ज्ञानेश्वरी पठण आहे आणि संध्याकाळी मग दिंडी आहे. नगरपालिका आणि ज्ञानदेव मंडळ यांनी संयुक्त विद्यमान मोठ्या प्रमाणात दिंडी आहे संध्याकाळी 4:30 ते 7:30 आणि नंतर साखरे महाराजांचं प्रवचन आहे. असा 5 दिवसाचा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. महामार्गावर सापळा रचून 2 सराईत आरोपींना वाहनांसह अटक करत 31,84,80,00,000 रुपये किमतीचा 15 किलो 924 ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी पथकाने जप्त केला आहे. पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाहन रांजोली भिवंडी बायपास जवळ या ठिकाणी 2 इसम अंमली पदार्थ विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सदर छापा दरम्यान तन्वीर अहमद कमर, अहमद अन्सारी व महेश हिंदूराव देसाई या 2 तरुणांना पोलिसांनी अटक केली. सदर आरोपी ठाणे मुंबई परिसरातील अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी घेऊन आले होते. आणखीन आरोपी सामील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यांचा तपास करत आहेत. या गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार ही आरोपी तन्वीर याची असून BMW कारबाबत अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहेत. आरोपी तन्वीर अहमद कमर, अहमद अन्सारी या विरोधात यापूर्वी मुंब्रा पोलीस ठाणे, डायघर पोलीस ठाणे, बायखळा पोलीस ठाणे अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर आरोपी महेश हिंदूराव देसाई याच्यावरती देखील कोल्हापूर येथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस शिपाई अमोल इंगळे, पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की 2 इसम हे भिवंडी परिसरामध्ये मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, API माळी आणि त्यांच्या टीमनं ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुंब्रा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडून 15 किलो 294 ग्रॅम MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्याचबरोबर 2 4-चाकी वाहने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 32 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 2 आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत दिनांक 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे. या 2 आरोपींवर पूर्वी NDPS अन्वये तन्वीर अहमदवर 3 गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाईवर 4 गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी ही अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक हे सदरचा MD मेफेड्रॉन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले, त्याचबरोबर हा अंमली पदार्थ कुठे बनवला, त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती, या पूर्ण अंमली पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोण कोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे कोण इसम आरोपी समाविष्ट आहेत, या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करीत आहोत. अजून यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये आंतरराज्य इतर राज्यामधील देखील काही आरोपी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत. ही आंतरराज्य एक टोळी असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आलेले आहे. त्या अनुषंगाने जे गाडीचे मालक कोण आहेत किंवा गाडी कुणाच्या नावावर आहे, त्याच्यावर काय स्टिकर आहेत, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे. भिवंडी येथे 10 ऑगस्ट रोजी आयोजित महाराष्ट्र स्टेट ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये सुप्रसिद्ध प्रशिक्षक सलाउद्दीन चाऊस या मार्गदर्शनाखालील ठाण्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. रुस्तमजी अरबानिया माजीवाडा येथील 4 खेळाडूंनी मिळून 6 सुवर्ण पदके, 4 रौप्य पदक जिंकली. यापैकी झारा सेन हिने प्रतिष्ठेचा ग्रँड चॅम्पियनशिप किताब पटकावलाय. रेमंड रियालिटी ठाणे येथील खेळाडूंनी देखील दमदार प्रदर्शन करीत 3 सुवर्ण पदके, 1 रौप्य पदक पटकावले. ही कामगिरी देखील प्रशिक्षक सलाउद्दीन चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. याशिवाय शेहजबाज जहांगीर सय्यद यांनी अल्फा फायटिंग सिरीजमधील किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकत अकॅडमीचा गौरव वाढवला आहे. प्रशिक्षक सलाउद्दीन चाऊस यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनती, शिस्तबद्ध सराव आणि निष्ठेचं कौतुक करील पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी संस्कृतीची दहीहंडी महोत्सव उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. यंदाचे पहिले थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 11 लाखांचे बक्षीस तर आकर्षण सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
16 ऑगस्ट 2025 रोजी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत वर्तकनगर येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 44च्या पटांगणामध्ये संस्कृती दहीहंडी महोत्सव होणार आहे। या दहीहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील उपस्थित राहणार आहेत। दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे। पहिले 9 थर रचल्यास नंतर या दहीहंडी उत्सवात 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 5 लाख व आकर्षण ट्रॉफी, 8 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 25,000 व आकर्षक ट्रॉफी, 10 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 15,000 व सन्मान चिन्ह, 6 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 10,000 व सन्मान चिन्ह, 5 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 5,000 व सन्मान चिन्ह तसेच मुंबई ठाणे येथील महिलांचे गोविंदा पथकाला सुद्धा विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिकं ठेवली आहेत। यंदा बॉलिवूडच्या शोले चित्रपटास 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। यानिमित्त संस्कृती दहीहंडी उत्सव शोले चित्रपटाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे। दहीहंडीची थीम शोले चित्रपटाची ठेवण्यात आली आहे। चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या माध्यमातून चित्रपटाच्या कलाकारांना ट्रिब्यूट दिले जाईल। प्रामुख्यानं शोले चित्रपटाला 15 ऑगस्ट रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत। रमेश सिप्पीने एक वेगळ्या कलाकृतीला 1975 साली आपल्या देशाच्या प्रेक्षकांसमोर शोले नावाचा चित्रपट ठेवला आणि अतिशय मोठ्या प्रमाणात पहिला 70 mm चित्रपट हा महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये प्रसारित झाला। योगायोगानं बरोबर 15 ऑगस्टला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 16 तारखेला आपली दहीहंडी आहे। त्यामुळे ह्या दहीहंडीमध्ये शोलेचं कुठेतरी आपलेपण असावं या माध्यमातून ही थीम यावर्षीची आम्ही शोले चित्रपटाची ठेवलेली आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे मित्र रमेश सिप्पी यांचा सत्कार सुद्धा मी केला होता, कारण शेवटी कुठलीही कलाकृती पेश करत असताना त्या चित्रपटाच्या निर्मात्याला डायरेक्टरला किती कष्ट करावे लागतात याची मला कल्पना आहे। त्यामुळे मी त्याचा सन्मान सुद्धा केला आणि आम्ही ह्या गोष्टीला सुद्धा आनंद आहे की एकमेव हा चित्रपट आहे देशातील आपला की त्याचे बहुतांश कलावंत अजूनही हयात आहेत। म्हणजे अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया भादुरी, आसरानी, सचिन पिळगावकरांपासून अनेक कलावंत आजही आमच्यामध्ये आहेत आणि चित्रपटामध्ये सुद्धा बहुतांश कलावंत अजूनही भूमिका निभावत आहेत। त्यामुळे त्यांना कुठेतरी एक त्यांचं जे ऋण आहे आपल्या देशावरचं ते फेडण्यासाठी दहीहंडीच्या दिवशी एक थीम आम्ही घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून ह्या वर्षीची संस्कृतीची दहीहंडी आहे प्रताप सरनाईक फाउंडेशन आयोजित, त्याला आम्ही ही थीम दिलेली आहे। परंतु प्रामुख्यानं स्पेनचे जवळजवळ 111 जे कलावंत आहेत, कॅसलर्स आहेत, ते येणार आहेत, आपली कला त्या ठिकाणी पेश करणार आहे। आजच ते मुंबईमध्ये आल्यानंतर ठाण्याला येतील आणि उद्यापासून जवळजवळ 1 आठवडा ते आपल्या सगळ्यांमध्ये राहतील। आणि मी तर पूर्वेश सरनाईकांना सांगितलं की बाबा दहीहंडी प्रो गोविंदाचं तुम्ही आयोजन उत्तम प्रकारे केलं आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये प्रो गोविंदाची स्पर्धा पार पडलेली असताना ह्या स्पेनच्या गोविंदांच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण जनजागृती व्हावी ह्या दृष्टिकोनातनं सगळीकडे ह्या गोविंदांना फिरवा। त्यांचं प्रात्यक्षिक जे आहे ते गेट ऑफ इंडियापासून जरी लोकांना दाखवलं तरी अतिशय चांगली संकल्पना ती आपल्यासमोर येईल आणि त्या माध्यमातून मी ते करतोय। नाही, नक्कीच आपल्या या दहीहंडीला, महाराष्ट्राच्या ही संस्कृतीला आणि खास करून आपल्या या गोविंदाचं त्यांना एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं स्वप्न आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी पाहिलेलं आहे। आज महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आणि आम्ही एकत्रित मिळून दरवर्षी आपल्या गोविंदांसाठी आपण वेगळं काय करू शकतो या दृष्टिकोनातून मेहनत करत असतो। आज मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आज या ठिकाणी बार्सिलोनामधनं म्हणजे स्पेनमधनं जे कॅसलर्स असतात आणि जगातली नंबर 1 टीम असलेली विला दे फ्रांका म्हणजे कॅसलर्स विला दे फ्रांका ही टीम जी आहे त्याचे सदस्य आज या ठिकाणी आलेले आहेत। आणि खास करून आज रात्री मार्कस दे सॉल्ट ही जी तिथली अतिशय चांगली अशी टीम आहे त्याचे 111 सदस्य हे आज आपल्या ठाण्यामध्ये येणार आहेत। आणि नक्कीच ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला, आपल्या या संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडीला ह्या स्पेनच्या टीमकडनं एक आगळी वेगळी अशी सलामी देण्याचं काम सुद्धा ते करणार आहेत। हे आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं। Ana Manresa, Castellers de Vilafranca. I want to explain you what Tony has said. He's giving a message to Govindas, all the Govindas team, and he encouraged them to perform well on the handi. He knows that it's a very, very important day for them and for the whole Maharashtra area. Because we know there is like Sant Felix, which is our traditional also day in Catalonia, where the most important teams plays, and for us is a reference. So
Tony is a very fan of all the teams. Also, he said that he's so proud and so happy to be a part of this family with Burbage and all the association. It's great, okay. And that also he has said that he recommends also to the teams to do their best, but all the things that they have trained, do what they have trained in the during all these days. Tony Bach, coach in Castellers de Vilafranca. Jo el que vull és animar tots els govindes en el seu gran dia, que és el Dahi Handi, que és un paral·lel amb el nostre Sant Fèlix, a que puguin aconseguir les seves grans construccions, perquè jo em sento molt orgullós de ser amic, no amic, sinó, com diu el Purbeix, família d'ells, i que amb aquesta passió que compartim doncs jo sé el que els hi ve i que els animo a que aconsegueixin les seves construccions i que no facin més del que ells saben que han treballat en els seus assajos. गोविंदाची पंढरी मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील रेमंड रहिवासी संकुलातील यंदा प्रथमच ढाकूमाकूमचा सूर घुमणार आहे. युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आमरे, 10X हॅबिटंट, खेड तालुका रहिवासी संघ आणि प्रभाग क्रमांक 7 मधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव भरवण्यात येणार आहे. 10 थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाख रुपयांचे तर रेमंड संकुलात सर्वप्रथम 9 थर रचणाऱ्या ठाणे शहरातील पथकाला 3 लाख रुपयांचं बक्षीस दिले जाणार आहे. या उत्सवामध्ये अंध मुलांचा देखील सहभाग असणार आहे. अंध मुलांकडून देखील या ठिकाणी थर रचून त्यांची सलामी दिली जाणार आहे. हे या दहीहंडीचं वैशिष्ट्य आहे. तर 7 थर लावणाऱ्या महिला पथकाला 1,11,111 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आमरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. रेमंड रहिवासी संकुलात मोठ्या संख्येने नागरिक राहण्यासाठी आले आहेत. या भागातील नागरिकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक इत्यादी विविध उपक्रम युवा स्टार प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येणार आहेत. त्यानुसार यंदा प्रथमच दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यातील मुंबईतील नयन फाउंडेशनच्या 80 अंध गोविंदांकडून 5 थरांची सलामी दिली जाईल. त्याचबरोबर अभिनेत्री भाग्यश्री चिरमुले यांच्यासह विविध कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील येथे सादर होणार आहे. स्थानिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, मुलांचा शो यांसारख्या विविध कार्यक्रमांचा भरगच्च सहभाग असणार आहे. शिवाय ठाण्यातील अनेक राजकीय मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मिसेस लताताई शिंदे, खासदार नरेश मस्के, शिवसेना सेनेच्या विभाग प्रमुख परिषाताई सरनाईक यांसह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आम्ही आयोजक आणि सेफ्टीसाठी पूर्ण सेफ्टी बेल्ट प्लस ट्रॉफिकसाठी आम्ही सगळे कंपनीकडून सगळे परमिशन घेऊन, रेमंड कंपनीकडून परमिशन घेऊन एक तिकडे पार्किंग एरियाचं नियोजन केलेलं आहे. हॉस्पिटलचं म्हणजे डॉक्टर्सची एक टीम तयार करून ठेवलेली आहे. ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स आणि प्लस आम्ही इथेच आमची लोकं जी 10Xची जी सर्व आहेत, हे कार्यकर्त्यांनी जे सगळेजण आमचे 10Xचे जे रहिवासी हे सगळेजण त्या तात्पर्याने सगळ्या गोष्टी लक्ष देऊन सगळ्या गोष्टीकडे नियोजनबद्ध आयोजन केलेलं आहे. आम्ही कमीत कमी आमच्याकडे 101 गोविंदा पथकांची नोंद झालेली आहे आणि प्रथम पारितोषिक 11 लाखचं 10 थरांसाठी ठेवलेलं आहे. 11 लाख आणि 10 थरांसाठी प्लस सन्मान चिन्ह असणार. 9 थराला 3 लाख, 10 थराला 11 लाख सन्मान चिन्ह, 9 थराला 3 लाख. जो प्रथम गोविंदा 9 थर लावेल इथे, त्या प्रथम गोविंदा 9 थर लावणाऱ्या त्या 9 थराला लावणाऱ्याला गोविंदा पथकाला 3 लाख रुपये दिले जातील आणि सन्मान चिन्ह दिलं जाईल. आणि त्याच्यानंतर जे 9 थर लावतील त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये दिले जातील. तसेच 8 थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला 25,000 रुपये और आणखी सन्मान चिन्ह दिले जाते. महिलांसाठी 7 थराला 1,111 रुपये प्लस सन्मान चिन्ह, 6 थराला 25,000 आणि 5 थराला 10,000 असे प्लस सन्मान चिन्ह अशा महिलांसाठी रोख रक्कम दिली जाईल. या दहीकालाला आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसे लताताई शिंदे साहेब, वहिनी रामदासभाई कदम साहेब, तसेच आमचे जे कार्यसम्राट आमदार आणि धारावीचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री साहेब
सरनाईक साहेब म्हणजे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काम करतोय ते आमचे प्रताप सरनाईक साहेब, परिषद सरनाईक साहेब मॅडम आणि आमचे निलेश सांबरे साहेब हे पण येतील आणि आपले जिल्हा प्रमुख मस्के साहेब आणि राम रेपाळे हे पण येणार आहेत आणि पूर्वेशभाई सरनाईक साहेब हे पण आमच्या अंडीसाठी 5 मिनिटं उपस्थिती दाखवून दर्शवणार आहेत. नाही, प्रत्येक गोविंदांनी इथे येऊन आपली उपस्थिती म्हणजे बघत ना आपला जो खेळ आहे आणि जे आपण थर लावणार आहेत ते थर लावून दाखवण्याचा प्रयत्न करून आमची जी इथली जी बक्षीस रक्कम आहे ती घेण्याचा प्रयत्न करावा आणि सगळ्या गोविंदा पथकांनी इथे नवीन असल्या कारणाने इथे येण्याचा प्रयत्न करावा आणि यावाच. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.